असताना पाहूया किती धावाचं लक्ष्यपत्र या ठिकाणी उभारेल. तर ऐकूया आपण पहिल्या डावाच्या इनिंग मध्ये माझे सहकारी समालोचक अमर राऊत यांच्या गोडवाणीतून. थँक्यू सो मच. चला वळूयात मैदानाच्या आत एक तुंबळ युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर एकीकडे आपण पाहत आहोत मेहर 11 बापगावचा संघ आणि त्याच्या विरोधात पवनपुत्र पिसेचा संघ. टॉस जिंकला पवनपुत्र पिसे संघाने आणि स्वीकारले पहिल्यांदा फलंदाजी. तर मेहर 11 बापगाव या टीमला मात्र फर्स्ट फिल्डिंग साठी यावेळेला इन्व्हाइट केलं. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतो आदित्य. बॉलिंग ट्रॅकवर हवेला मात्र पहिला चेंडू जोरदार प्रहार फटका फसला अंदाज चुकलाय. महत्वाच्या निर्णायक सामन्यांच्या क्षणाला या चुकांचा परिणाम तत्क्षणी भोगायला लागत नाही. पण याच चुका जेव्हा आपल्या संघाच्या विजयाच्या मार्गात येणारा सगळ्यात मोठा अडथळा ठरतात त्यावेळेला या चुका केवळ चुका राहत नाही तर आपल्या हातून घडलेला सगळ्यात मोठा गुन्हा तो ठरत असतो. निश्चित इनफॉर्म बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचे फलंदाज पाहायला मिळतात. एखादी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणाऱ्या फलंदाजाला बाद करण्याची संधी जर अगदी इतक्या सहजतेने तुम्ही गमावलीत तर मग मात्र या सामन्याच्या निकालाच्या विजयावर हक्क सांगण्याचा अधिकार आपल्याला उरतो का याचाही खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल. पूर्ण दिवसभराची मेहनत महत्वाच्या सामन्यामध्ये केलेल्या चुकांमुळे जर त्यावर पाणी फेरावं लागत असेल तर मग या सगळ्यांची कारणमीमांसा करणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू इथे मात्र ट्रॅकर बॉल टॉपेज लागले. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये निघून जाईल एका धाबेसाठी. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच आणि एकूण धावा जर आता आपण पाहिलं 3. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल बॅटर भावेश आणि गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो ओमकार. चेंडू क्रमांक 3 भावेशसाठी. पाहूया निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे षटक या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी क्विक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. जसा चेंडू डिलिव्हर होतोय अगदी भरधाव वेगानं यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला जातो. परंतु इथं कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं असेल कारण आपण म्हणतो ना की नॉकआउट स्पर्धेमध्ये हीच तर खरी गंमत असते. तुम्हाला प्रत्येक सामना कोणत्या फेरीतला हे नाही पाहायचं. प्रत्येक सामना तुम्हाला ॲज अ लाईक फायनल सारखा खेळणं फार महत्वाचं असेल कारण जो विजयी झाला तो या स्पर्धेमध्ये पुढच्या प्रवासाला निघाला आणि जो पराभूत झाला त्याचा प्रवास मात्र या स्पर्धेमधून संपला. असा नॉकआउटच्या प्रतियोगितेचा नॉकआउटच्या स्पर्धेचा नियम असतो. त्यामुळे जिंकण्याची ईर्ष्या तुम्हाला खऱ्या अर्थानं पहिल्या अगदी सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत कायम ठेवावी लागतील. एक बाईचा इशारा येईल. एक धाव संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 4 धावा. आणि क्रिकेटमध्ये या फार गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमचा सगळा फॉर्म महत्त्वाच्या सामन्यामध्ये जर तुम्ही आउट ऑफ फॉर्म राहिलात महत्त्वाच्या सामन्यामध्ये संघाला गरज असताना जर तुम्ही खेळला नाहीत तर मग तुमच्या कामगिरीचा गवगवा होत नाही. पुढचा चेंडू इथे मात्र अगदी ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कन्फ्युजन गोंधळ संभ्रमावस्था नजराटी दुर्घटना घटी या दोघांच्या भरोशावर डावाची आतापर्यंत दमदार सुरुवात करणाऱ्या पवनपुत्र पिसे संघाला पहिल्याच षटकात धावबादच्या स्वरूपात दुर्दैवीरित्या हा पहिला धक्का.
भावेशच्या माघारी परतण्यानंतर आता मात्र मैदानाच्या आत न्यू बॅटर एंटर होताना पाहायला मिळतो तो म्हणजेच बॅटर जयेश. तर बंटा नावानं ओळखला जातो हा फलंदाज. आणि आज कौतुक करावं लागेल पवनपुत्र पिसे संघाचं, ज्या पद्धतीनं खेळ दाखवलाय, ज्या पद्धतीनं या संघानं आपला फॉर्म कायम ठेवलाय, ज्या पद्धतीनं कर्णधारानं घेतलेल्या निर्णयाला सार्थकी ठरवण्याचं काम सातत्यानं पवनपुत्र पिसे संघाच्या फलंदाजांनी केलं, त्यांच्या 11च्या 11 खेळाडूंनी केलं. परंतु तुर्तास ओमकार हवी ठरतो या षटकाचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. दोघा जणांचा हा कॉल. संवाद फार महत्वाचा, परंतु संधी डोळ्यासमोर चालून येत असताना तिला पाठ फिरवून नशिबावर लाथ मारणं कशाला म्हणतात याचे उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावांसाठी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारच्या संधी, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, एकतर संधी आहे ती कधीच चालून येत नाही. एकतर ती संधी तुम्हाला निर्माण करावी लागते आणि संधी नुसतीच निर्माण करून देखील भागत नाही. निर्माण केलेल्या संधीला यशामध्ये परावर्तित करण्याचं सामर्थ्य तुम्हाला कायमस्वरूपी खऱ्या अर्थानं प्रज्वलित करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि यावेळेला चूक घडली, जेल सुटला, 2 धावा आल्या. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झाले. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या पवनपुत्र पिसे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. आपण जर खरं पाहिलं तर भावेश बाद झाला, सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलं, धावबादच्या स्वरूपात ती विकेट प्राप्त झाली. त्यानंतर जयेश आला, परंतु आदित्य आणि जयेश पहिलं षटक परिपूर्णरित्या आपण पाहू तर महार 11 बापगाव संघाच्या पक्षामध्ये दाखल झालाय. गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना मागे ठेवण्याचं काम बापगाव संघाच्या गोलंदाजांनी केलं. आपल्या बॉल जयेशच्या बॅटमधनं हा फटका, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. एकदा धाव निघाली, पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न, कन्फ्युजन, गोंधळ, संभ्रमावस्था. पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळली आहे. चपळाईनं आणि वेगवान गतिमान स्वरूपात बॅटर आदित्य आणि बॅटर जयेश यांच्या माध्यमातून या 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 8 धावा. दोन्हीकडनं सेम एफर्ट्स लावले जातात. दोन्हीकडनं प्राणाच्या अगदी आकांतानं, जीवाच्या आकांतानं मैदानाच्या आत खेळ साकार केला जातो. दोन्ही संघाकडनं मनामध्ये उराशी ते एकच स्वप्न घेऊन दोन्ही संघ खेळत आहेत. याचा क्वालिफायचा सामना आम्हाला खेळायचा आहे. क्वालिफायच्या सामन्यामधनं बक्षीस पात्र फेरीमध्ये आम्हाला दाखल व्हायचं आहे. आणि सरपंच उपसरपंच चषक 2024च्या या महारण संग्रामाच्या त्या विजेते पदावर नाव कोरण्यासाठी आम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. गोलंदाज राहुलचा दुसरा चेंडू, इथे मात्र बॅटर जयेशच्या बॅटमधनं आपल्याला हा फटका पाहायला मिळाला. जयेशच्या बॅटमधनं डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल करेल. संघाची धावसंख्या 1 न पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 9 धावा. खरं तर आता आपण पाहतोय, मी म्हणेल की ब्लेझिंग स्टार्ट बट फॉर बॉलिंग साईड. जबरदस्त सुरुवात, परंतु गोलंदाजीसाठी धावला अगदी पुढे येऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल पवनपुत्र पिसे संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 10 धावा. सुरुवातीचे 9 चेंडू जे आहेत महार 11 बापगाव संघाच्या गोलंदाजांनी अगदी अचूक टप्पावरची गोलंदाजी केली, नियंत्रण कायम ठेवलं, फलंदाजांना सातत्यानं जखडवण्याचं काम केलं. इथे मात्र गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाला चकित, आश्चर्यचकित, अचंबित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. निश्चित दोन्ही पंच एकमेकांशी बोलतील, संवाद साधतील. पवनपुत्र पिसे संघाचा जयेश यावेळेला मैदानाच्या आत त्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही पंच आमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं निर्णय पोहोचवतील. स्क्वेअर लेग अंपायर, मन अंपायर या दोघांची चर्चा झाली. यस, यावेळेला सेफ म्हणून निर्णय आला. सो आपण जर पाहिलं तर या 4 चेंडूंमध्ये 4 धावा केल्यात, खर्च केल्यात राहुल यानं. पुन्हा सातत्याने यावेळेला मात्र पंचांचं बोट आकाशात असेल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. महार 11 बापगाव संघाच्या गोलंदाजांच्या खेमून या वेळेला सुरुंग लावलाय तो म्हणजे पवनपुत्र पिसे संघाच्या फलंदाजीच्या खेमूला बसला एक झटका.
आपण दोनही चेंडू योग्य सर या क्षणाला जर पाहिले गोलंदाज राहुलचे चेंडू क्रमांक 4 आणि 5 तर चौथा चेंडू देखील लेग कटर होता. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालेला होता. विकेट गेली तो चेंडू देखील लेग कटर होता, थोडासा बाहेर निघाला आणि दोन्ही चेंडूवर सेम स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. आकार तो लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळेला गोलंदाजाचं कौतुक म्हणावं लागेल. म्हणून मी म्हटलं ना, तुमच्या यशाचा आलेख हा सातत्यानं तुमच्या कामगिरीच्या सातत्यपूर्ण त्या बहारदार प्रदर्शनीय रूपावर खऱ्या अर्थानं ठरलेला असतो. न्यू बॅटर मैदानाच्या आत आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल नरेश. लास्ट बॉल ऑफ दी सेकंड ओव्हर. यावेळेला पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. घोषित क्षेत्रात एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल करेल. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डाबामध्ये फलंदाजी करणाऱ्या पवनपुत्र पिसे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5.50च्या सरासरीने 11 धाबा. पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकावर जर आपण नजर टाकली तर परिपूर्णरित्या मेहर 11 बापगाव संघाच्या गोलंदाजांनी जकडवून ठेवलंय, बंदिस्त करून ठेवलंय पवनपुत्र पिसे संघाच्या फलंदाजांना. खरं तर आपण हे 12च्या 12 चेंडू पाहिले तर एकही चौकार या चेंडू या इनिंग मध्ये आतापर्यंत आला नाही. या 12 चेंडूंमध्ये एकही षटकार आला नाही. फक्त 2 धावा काढल्या गेल्यात आणि त्यानंतर सिंगलवर समाधान मानावं लागलं. ही खासियत राहिली आहे. बॅकफुटवर ढकललं मित्र असं म्हणेल की 11 धावा जमवण्यात यश आलं नाहीये, तर पवनपुत्र पिसे संघाला 11 धावसंख्येपर्यंत रोखण्यात यश आलंय त्या मेहर 11 बापगाव संघाला. आपल्या पदरामध्ये आपण म्हणत असतो परिस्थिती दरवेळेला मनाजोगती येतेच असे नाही, पण पदरात आलेल्या परिस्थितीला मनाजोगत्या निकालाच्या दिशेनं खऱ्या अर्थानं वळवण्याचं सामर्थ्य तुमच्यात असलं पाहिजे. म्हणून तर म्हणतात आपल्यावर कुणाचा विश्वास असो नसो काही घेणं देणं नाही, स्वतःचा स्वतःवर विश्वास असला जगात कुणालाही पराभूत करू शकतो. यावेळेला मात्र पहिला चेंडू फटका फसला. लिडिंग एज चेष्टीरक्षक तिथे मात्र तैनात, त्यानं केलंय काम फते, पकडलाय जेल आणि संपलाय बॅटर नरेशचा या डावातला खेळ. पहिल्या चेंडूवर शालिकनं मात्र धक्का दिला गेलाय आणि जे 12 चेंडूंमध्ये सातत्यानं घडलं ते चेंडू क्रमांक 13 वर देखील यावेळेला पवनपुत्र पिसे संघाच्या बाबतीत घडताना पाहायला मिळतं. शेवटच्या रंजक वळणावर शेवटच्या महत्वपूर्ण ज्याला म्हणतो ना ती घटिका, या शेवटच्या घटिकामध्ये जर कमबॅक करता आलं नाही, या शेवटच्या क्षणांमध्ये जर पुनरागमन करता आलं नाही, तर मग मात्र सेकंड इनिंग मध्ये ॲज अ डिफेंडर म्हणून तुमच्याकडे वाचवायला फार कमी उरलेलं असेल आणि तिथं मात्र जीवश्य कंठश्य पद्धतीनं आपल्याला खेळावं लागेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा धावफलकावर आहेत. 11 धावा जमवताना तब्बल 3 गड्यांचा मोबदला चुकता करावा लागला आणि अशा वेळेला गोलंदाज शालिकचा सामना करण्यासाठी पवनपुत्र पिसे संघाकडनं आपल्याला बॅटर पाहायला मिळतो कैलास. मागच्या सामन्यात देखील नरेश आणि कैलास या जोडीनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा तीच जबाबदारी पार पाडावी लागेल. पुन्हा त्याच कामगिरीचा यशस्वी कित्ता मैदानाच्या आत गिरवला जाईल का. चेंडू क्रमांक 2 अब ट्रॅकर बॉल. याही वेळेला पंचांकडे अपील केली जाते. कमालीची गोलंदाजी. मागचे 14 चेंडू जणू काही पवनपुत्र पिसे संघाला मैदानाच्या आत वनवासाचा काळ भोगायला लागलाय. 14 चेंडूंमध्ये ना चौकार आहे, ना षटकार आहे, ना मोठे फटका आहेत आणि धावफलक हलतं ठेवणं देखील तुर्तास तरी बंद करून टाकलाय ते मेहर 11 बापगाव संघानं. या षटकात हा पुढचा चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली अलॉंग द कार्पेट, वाईडिश लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, वासिम तिथपर्यंत पोहोचेल आणि एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. एक धाव संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल. आता मात्र 12 धावा आणि मागच्या 3 चेंडूंमधला उपवास इथं मात्र सुटलाय पवनपुत्र पिसे संघाचा. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र असेल बॅटर आदित्य. सलामीला आलेला हा फलंदाज. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूंमध्ये पुनरागमन होईल की नाही त्यापैकी पुढचा चेंडू. यावेळेला मात्र आदित्यच्या बॅटमधनं फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातात आलेला झेल देखील निसटलाय. परंतु या सगळ्या कालावधी दरम्यान एकाच दावेवर समाधान मानावं लागेल. दबावाच्या परिस्थितीमध्ये खेळताना मनामध्ये विचारांचं काहूर माजलं की मग मात्र ध्येयापासून आपलं लक्ष सातत्यानं विचलित होत असतं. पण अशा वेळेला पुन्हा नव्यानं सुरुवात करणं गरजेचं असेल. एकेरी धाव संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 13. या षटकातला पुढचा चेंडू कैलाससाठी अगदी ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन होती आणि सातत्याने जर आपण पाहिलं तर जे अतिरिक्त उसळी घेणारे जे चेंडू आहेत
त्या स्लॉटमध्ये टाकण्यापेक्षा त्या पॉईंटला अगदी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू असेल, गुड लेन स्पॉटवरचा चेंडू असेल, तिथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. त्या चेंडूंनी परिपूर्ण साथ दिले मेहर 11 बापगाव संघाला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं चुंबन, यावेळेला मात्र चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात नांदतोय सुखात, गडी होतोय बाद आणि डाव देखील होईल समाप्त. 3 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाल्यानंतर या 3 षटकांच्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या पवनपुत्र पिसे या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती मात्र केवळ 13 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील मेहर 11 बापगाव या संघाला 18 चेंडू 14 धावा. चला अंपायर मनोज पाटील आपण फार विलंब करतायत. अठरा चेंडू आणि विजयाकरता 14 धावांची गरज असेल. खरं तर कागदोपत्री माफक आव्हान आहे, परंतु जर पहिल्या डावात याच मैदानावर आजच्याच दिवसात आपल्याच विरोधात जर आपल्याला 13 पर्यंत रोखलं गेलं तर समोरच्याला देखील 13च्या आत रोखायला काही कठीण नाहीये. पहिला चेंडू, या पहिल्या चेंडूला मात्र जबरदस्त लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग, परंतु चेंडू थांबणार नाही. मैदानाच्या आत डावाची घणाघाती सुरुवात करणारा दमदार, दिमागदार, शानदार, रुबाबदार चौकार. गोलंदाज जयेशच्या विरोधातला 14 धावांचा लक्ष्याचा पाठलाग चालू आहे. मैदानाच्या आत षटक क्रमांक 1 चेंडू क्रमांक 2. यावेळेला मात्र इनसाइड एज लागली होती, संधी निर्माण झाली होती, परंतु योगेश सर ज्या पद्धतीने पवनपुत्र पिसे संघाचे क्षेत्ररक्षक उभे आहेत त्या देहबोलीतून मात्र ती सकारात्मकता पाहायला मिळत नाहीये. जर पॉझिटिव्हिटी असती, संघामध्ये चैतन्य असतं तर हा झेल पकडला गेला असता. पुढचा चेंडू हवेला अगदी बागफुटला जाऊन हलक्या हातानं खेळून काढलाय. सिंगलवर समाधान मानावं लागेल. 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 6 धावा. विजयाकरता 15 चेंडू आणि आवश्यक असतील त्या मात्र 8 धावा. निश्चित प्रयत्न तर तुम्हाला करावाच लागणार आहे. म्हणून म्हणतात ना, पराभव डोळ्यासमोर दिसला ना, म्हणून अपयश डोळ्यासमोर दिसलं की यशाचा नाद सोडायचा नाही. उलट अपयश आल्यानंतर यश मिळवण्यासाठी इतक्या जिद्दीनं पेटून उठायचं की पराभूत झालो तरी लोक आपल्या संघर्षासाठी टाळ्या वाजवत राहतील. यावेळेला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात
बॅटर राहुलच्या बॅट मधनं वन बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 10 धावा, 14 चेंडू आणि आता मात्र विजया करता 4 धावांची गरज. 14 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकामध्ये आक्रमण जारी केलं. पहिल्या षटकामध्ये हल्ला चढवला गेला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, याही वेळेला संधी होती परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव अंकित होईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा. 13 चेंडू आणि विजया करता 3 धावांची गरज आहे. जो संघ विजयी ठरेल तो संघ मात्र आजच्या दिवसातला क्वालिफायचा सामना जानू स्पोर्ट्स इताडे या संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतात सरपंच उपसरपंच चषक 2024 क्रिकेटचा हा महारण संग्राम. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. अगदी त्याला जोरदार तडाखा देण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 ची देखील सांगता होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मेहर 11 बापगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 11 धावा. आणि आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर विजया करता मेहर 11 बापगाव या टीमला आवश्यक असतील 12 चेंडू आणि 3 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल राहुल, नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार, बॉलिंग ट्रॅकवर पवन पुत्र पिसे या संघाकडनं गोलंदाज असेल भावेश. 12 चेंडू 3 धावा. राहुल साठी भावेश. निश्चित क्षेत्ररक्षण सजवलं जातं, व्यूहरचना रचली जाते. समीकरण आहे सोपं आणि त्यावर मात्र लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक, संधी संधी या सगळ्या संध्यांनीच तर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये बॅकफुटवर ढकललाय. फलंदाजी करताना संधी होती आक्रमण करायची, त्यावेळेला मात्र अक्षरशः गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली गेली. आता मात्र या 2 धावा आल्यात. 2 धावांनी आपल्याला धावसंख्या बरोबरीत पाहायला मिळेल. 13 धावा विजयासाठी केवळ 1 धावेची गरज. याही वेळेला जोरदार प्रहार, मिड विकेट, क्षेत्ररक्षक खाली असेल क्षेत्र आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. विजयाचं सुरेख गाणं गाणारा हा आलाय, चौकार. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट